जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण रामाच्या चिंतने करा जेथे जिथे असाल तेथे नामस्मरण करा आणि तुम्ही जिथे असाल तिथे नामस्मरण जर तुम्ही करायला लागला ना जर एकदा जर ती लगन लागली गवळणीची लागत होती महाराज मंथन करता करता लगन लागत होती महाराज गवळणीची मथुरीला जाता जाता लगन लागत होती माझ्या मीराबाईची ऐसी लागी लगन मेरा ओ गई मन ऐसी लागी लगन मेरा ओ गई मन मुक्ता कभी आए मन गाने कर दो मैं परी अटके दो मैं परी दो राजाजीने विषाचा प्याला भाजून पाठवला महाराज तसं श्रीपाद बाबांनी या महाराष्ट्राला या नामाची लगन लावली पण समाजाला त्याही वेळेला नाही आवडलं माझ्या श्रीपाद बाबाचं भरल्या मंडपातून कीर्तन बंद करावं लागलं बंद केलं तर मग मातांनी माझ्या बाबाचं कीर्तन पण त्यांनी या समाजाला कुठल्याही प्रकारचा दोष न देता या साधकाच्या हिताकरता आपल्या लेकराच्या हिताकरता अख्खं संपूर्ण आयुष्य वेचलं आई आपल्या लेकराकरता आयुष्य खर्च करते का त्याचं एकच कारण पोटामध्ये त्या लेकराविषयी असलेला कळवळा
जावे त्याच्या वंशात. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरी तर मैमान येईल करू. महाराज आईच्या अंतःकरणामध्ये किती कळवळा असतो. जे जे हॉस्पिटलचे डीन आदरणीय तात्याराव लहाने MIT कॉलेजला त्यांचं लेक्चर होतं. कळवळा काय असतो त्यांच्या भाषणामध्ये मी ऐकलं होतं. 1,47,000 डोळ्याचे ऑपरेशन बाबा आमटे यांच्या कुष्ठरोग यांचे आणि वाड्या वस्त्यावर पार त्या भागामध्ये नक्षरी भागामध्ये जाऊन त्यांनी मोफत केली महाराज. म्हणून त्याला पद्मभूषण ही पदवी आपल्या महाराष्ट्र सरकारने दिली. असे ते तात्याराव लहाने अचानक त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. दोन्ही किडनी जाग्यावर पडले. लगेच महाराज त्यांना मुंबईला घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं वेळ लावू नका, किडनीची तयारी करा. किडनीची तयारी करा म्हटल्याबरोबर गरिबीतून महाराज या पदावर पोहोचलेले ते तात्याऱ्या. 2 बहिणी, भाऊ, आई आणि वडील हॉस्पिटलला उपस्थित झाले. बहीण म्हणते डॉक्टर साहेब माझी किडनी. आई म्हणते नाही डॉक्टर साहेब माझ्या लेकरांचे नुकतंच आता कुठेतरी संसार फुललाय, या माझ्या लेकराच्या किडनी घेऊ नका, माझी किडनी. वडील म्हणतात नाही 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 माझं काय राहिलं आता, माझी किडनी. मी कळवळा सांगतोय तुम्हाला. पण डॉक्टर म्हणले ज्याची किडनी लागू होईल त्याची देता येईल मला. तुम्ही सगळे म्हणता की किडनी घ्या, परंतु ज्याची लागू होईल तीच मला घेता येईल ना. तर मग त्यांनी चेकिंग केली तर नेमकी आईची किडनी लागू पडली. महाराज ऑपरेशनच्या हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. 161 टाके पडले. एवढं ते पूर्वीचा काळ होता, आता सारखी आधुनिक पद्धत नव्हती ती. आणि महाराज पूर्ण ते शरीर फाडलं. 161 टाके बसले. माय एका बेडवर आणि मुलगा एका बेडवर. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले आणि मायची ती भूल उतरली. तशी माय ताड करून उठली. एवढी रक्कम एवढं सगळं असतो. माझा तात्या कुठे? आई तुमची किडनी त्यांना दिलेली आहे, आता ते सुखरूप आहे. नाही 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 मला माझ्या तात्याला भेटायचंय. आई आम्ही सांगतो आमचं ऐका, आम्ही खोटं नाही बोलत. तुमच्या तात्याला तुमची किडनी दिली, तात्या सुखरूप आहे. पण माय ऐकत नाही महाराज. तशा त्या नळ्या, तशी ती जखम. आणि माय त्या पलंगावर उठली आणि त्या गाई सारखी वासराकडे जशी माय गाय घालून घेते ना महाराज, तशीच ती माय या खोलीमधून त्या वार्डामध्ये धावतच गेली. तात्याराव पडलेले, त्यांची सुद्धा नेमकी जोरधूर कमी झालेली. आणि ज्या वेळेला तात्यारावांनी असा हात वर केला तेव्हा माझी धावतच गेली. आणि तात्याराव म्हणले माझ्या कोणाचं चुंबन. आणि डॉक्टरला सांगले डॉक्टर साहेब माझ्या अंगात जेवढ्या किडन्या असतील तेवढ्या सगळ्या काढा बाबा, पण माझा तात्याराव वाचला पाहिजे. ऐसी कळवल्याची जाती मातेची आरती योगी
आईच्या चित्तामध्ये आपल्या लेकराशिवाय दुसरं काहीच नसतं. तसं सद्गुरूच्या अंतःकरणामध्ये साधक सोडून दुसरं काहीच नसतं राजे हो. पण हे कळत नाही महाराज साधकांना. सामान्य माणसाला ही गोष्ट कळत नाही. जोपर्यंत आई वडील असतात तोपर्यंत लेकराच्या लक्षामध्ये ही गोष्ट येत नाही. आणि एकदा आई वडील निघून गेले की मग मात्र रडत बसतात. जोपर्यंत श्रीपाद बाबा होते तोपर्यंत समाजाने नाही ओळखले. माऊली जोपर्यंत होते तोपर्यंत नाही त्यांना ओळखता आलं. पण माऊली गेले त्यानंतर मग या समाजाला कळालं. आज आळंदीमध्ये घागरी महाराज दह्याच्या तुपाच्या दुधाच्या अभिषेक होतो माझ्या माऊलीला. पण ज्या वेळेला माऊली होती त्यावेळेला भिक्षा नाही, दारं बंद केली. आला तो मग 2 शात्री घरातून शेण आणलं. शेण आता आणि माझ्या माऊलीच्या झोळीत टाकलं. काका आई वडील गेले आमचा काय अपराध आहे आता. संन्यासाच्या कारखान्यानो तोंड वर करून बोलू नका. काका सांगा ना आमचा काय अन्याय आहे. एक सापडती कानामध्ये दिली महाराज, कानाखाली दिली. रडत रडत ज्ञानोबराया सिद्ध पीठावर आले. झोपेचं दार बंद केलं आणि आता पुन्हा या समाजाचं तोड पाहायचं नाही. माऊलीला देखील राजाला बरा या लेकराचा. पण माऊली ज्यावेळेस सिद्धपीठामध्ये ते दार बंद करून बसतात पण कळवळा असलेली माय लागते रे बापांनो. माझी मुक्ताबाई गेली आणि ज्ञानदादाला समजावून सांगते. योगी पावन
अपराध जनाचा जीभ दाताने चाविली कोणी बत्तीशी चालली दादा आपली जीभ दाताने चावली तर आपण काय फरक पडतो का? अरे तुझे लेकरं आहेत आणि या लेकराचा उद्धार करण्याकरता राजा तुझा अवतार आहे. महाराज पोटामध्ये कळवळ असलेली मुक्ताई ज्ञानराजाला विनवणी करते आणि ज्ञानराजा महाराज ताटी उघडून बाहेर येतात. म्हणून आज आपल्या ह्या गप्पा आहेत. म्हणून आज हा आनंद आपण परमार्थाचा उपभोगतोय. जर ज्ञानेश्वरी नसती तर आपण काय सांगितलं असतं, काय ऐकलं, हरिपाठ नसता तर काय आपण आनंद घेतला असता, चांगली उपासाचे अमृत अनुभव नसता तर काय काय स्पर्श झाला असता या बाबतीत आपल्याला. म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात ऐसी गळवण्याची जाती करी लाभावी प्रीती काय दिलं आहे सगळं माती टाकली पण तरी देखील महाराज माझ्या माऊली ज्ञानराजांनी या समाजावर उपचार केले. त्यांचं वर्णन काय करणार, काय वर्णन आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी कसो विडोबा